Hare
Hare
चित्त लावी चरणा पे मग तो माझा माय बाप घेर ताप हिरोनी बहुतांच्या मते गोवा हो जीवाने दावा मग तो माझा माय बाप घेईल ताप हिरोने तुका म्हणे करुणा बोले धीर विठ्ठले निघेना मग तो माझा माय बाप घेईल ताप हिरोने पांडुरंगा करू प्रथमान मला Hare
सदा स्तूयमानम् समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा विवेरू संपाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं मुक्ताबाई नमो त्रिभुवनपालि मुक्ताबाई नमो त्रिभुवनपालि मुक्ताबाई नमो त्रिभुवनपालि नमो त्रिभुवनपालि जननी देवासी जननी देवासी कलियसी धावा धावी चित्त लावी चरणापे मग तो माझा माय बाप घेईल ताप हिरोने. प्रस्तुत अखिल ब्रह्मांड नायक षड्गुणेश्वर संपन्न जगदाधार भगवान पंढरीश परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिधी विश्वमौली ज्ञानोबार आहे. वैराग्य राग रसिक जगद्गुरु तुकोबार आहे. स्वानंद सुखदेव सद्गुरु जोग महाराज आणि आदिशक्ती भगवती मुक्ताई माता यांच्या चरणारविंदी कीर्तन रूपी सेवा समर्पित करण्यासाठी घेतलेला अभंग, ज्यांच्या बोलण्यात सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, आकाशाची विशालता, समुद्राची अथांगता, हिमालयाची उत्तुंगता, आईची वात्सल्यता, मित्राची सख्यता, कधी कधी वज्रापेक्षा कठोर आणि प्रसंगी लोण्यापेक्षा मृदू शब्द ज्यांच्या वाणीत आहे, तसे संत हृदय सम्राट जगद्गुरु श्री तुकोबार यांचा चार चरणांचा आपल्या जीवनातील नेमकी धावाधावी कशी असावी याचं मार्गदर्शन करणारा अभंग आपल्या समोर सेवेसाठी उपस्थित केला आहे. बोलण्याबरोबर थोडा परिहार द्यायचा तो असा, थोड्या मोठ्यांच्या पदस्पर्शाने पुनीत आणि पावन झालेल्या, तसेच वारकरी संप्रदायाचा फार जुना वारसा सांगणार आपल्या धरणगाव नगरीमध्ये महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर हरिभक्तवरण आदरणीय श्रद्धेय श्री श्री 1008 महामंडलेश्वर आदरणीय श्री बाबांच्या आशीर्वादाने मार्गदर्शनाने संपन्न होत असणारा हा भक्ती उत्सव आणि या उत्सवातील आजची ही 4थ्या क्रमांकाची कीर्तन सेवा आणि त्या कीर्तन सेवेकरता बाबांच्या आज्ञेतून आदेशातून तुमच्या दर्शनाचा आलेला योग. विठ्ठला उपस्थित सर्व मंडळी, सर्वांच्या चरणी विनम्र भावाने अभिवादन. आदरणीय बाबांच्या चरणी मी विनम्र भावाने अभिवादन करून आपल्या अभंगात प्रवेश करतो, कारण ओव्हर कमी राहिले, आपल्याला रन रेट वाढवायचं आहे, फक्त विकेट पडणार नाही याची दक्षता घ्या. थोडा यायला मला उशीर झाला, त्याबद्दल मी सुरुवातीला सर्वांची खूप म्हटलं माफी मागताय, माफी मी नाही मागत ना तुमची, तुम्ही माफी मागा माझी, माफी तुम्ही मागा. का तुम्ही किती वेळ वाट पाहिली? बरं, एक 15-20 मिनिट. तुम्ही फक्त 15-20 मिनिट वाट पाहताय, मी जवळजवळ 1.5 महिन्यापासून वाट पाहतोय. त्यावेळेला बाबांनी मला या कार्यक्रमाचं आमंत्रण दिलं, त्या गोष्टीला 1.5 महिने, मी 1.5 महिन्यापासून वाट पाहतोय धरणगावला जायचंय. कारण मी धरणगाव तालुक्यात बरीच कीर्तन केली, धरणगावहून बऱ्याच वेळेस गेलो, पण धरणगाव शहरातला माझा पहिला प्रसंग आहे, म्हणून मी बाबांनी कार्यक्रमाचं मला आमंत्रण दिल्यापासून मी वाट पाहतोय, धरणगावला जायचंय, धरणगावला जायचंय, धरणगावला जायचंय. वाट तुम्ही जास्त पाहिली की मी जास्त पाहिली? मी. मग माफी तुम्ही मागणार की मी? एक काम करा, तुम्ही मागू नका, मी मागत नाही, फिट्टम फाटा. थोड्याशा अडचणीमुळे मला यायला उशीर झाला, तरी मी दिलगिरी व्यक्त करून आपल्या अभंगात प्रवेश करतो. विठ्ठला पहिला प्रसंग, आपल्या कीर्तनाचे 2-3 बारीक
औपचारिक नियम तुमच्या समोर मांडून पुढे चलतोय का हे पण मी थोडंसं शांतता प्रिय माणूस आहे. म्हणजे तुम्ही चांगली शांतता ठेवली की मी चांगलं चिंतन मांडण्याचा प्रयत्न करेन. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, कदाचित तुम्हाला बरं वाटेल असं कीर्तन मी करणार. म्हणजे सुरुवातीला सांगून दिलेलं बरं, ज्यांना जायचं ते मोकळे. तुम्ही बसला असं आपलं मुळी जागरण आहे, पण तसं तुम्ही बसलात तर मला खूप आनंद आहे. तुमची उपस्थिती ही नक्कीच वंदनीय आहे, पण मी सुरुवातीलाच क्लिअर करून देतोय, कदाचित तुम्हाला बरं वाटेल असं कीर्तन मी करणार नाही, पण माझ्या सकट तुमचं बरं होईल असं कीर्तन करण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. कारण कीर्तन बरं वाटण्याकरता नसतात, कीर्तन बरं होण्याकरता असतात. म्हणून सर्वांना विनंती असणार आहे की लक्ष देऊन शांततेत ऐका. विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून आपल्या जीवनातील नेमकी धावाधावी कोणती याचं मार्गदर्शन करतात. का करतात म्हणावं तर प्रत्येक जण सारखा धावतोय. लहान मुलं धावतायत, म्हातारी माणसं धावतायत, गरीब धावतायत, श्रीमंत धावतायत, सुशिक्षित धावतायत, अशिक्षित धावतायत, शेतकरी धावतायत, नोकरदार धावताय, अजून सांगतो देशभक्त धावताय आणि हरिभक्त सुद्धा. सगळ्यांची धाव चालली आहे, पण ज्याच्या करता धावतात ते मात्र मिळालेले दिसत नाही. तुम्ही म्हणणार कशावरून, तर धावणं संपत नाही याच्यावरून. कारण धावणं कुठपर्यंत असतं, ज्या वस्तूच्या प्राप्तीकरता माणूस धावपळ करतोय ती वस्तू, ते इच्छित स्थळ, इच्छित ध्येय एकदाच का प्राप्त झालं की माणसाचं धावणं संपत असतं, बंद होतं. असं समजा पंढरपूरला जायचं ठरलं तर मी तसं विचारू नाही धरण गावात, पण मी तरी थोडंसं धाडसाने विचारतो, तुम्ही पंढरपूरला गेलेत का सगळेजण? बोलत जा. मी एका ठिकाणी असंच म्हणतो, बोलत जा बोलत जा. लोक म्हणतो मला कशा करता बोलवलंय, मला बोलण्याकरता बोलवलंय. पण मी आपल्या कीर्तनाचे नियम सांगतो तुम्हाला. हे का आपलं कीर्तन म्हणजे एकदम रिलॅक्स. कसे बसा तुम्ही, हातपाय लांब सोडून बसलात चालेल, तुम्ही झोपलात तरी चालेल. मला कारण कल्पना आहे दिवसभर काम करणारी माणसं आणि एवढ्या संख्येने उपस्थित राहतायत, हरकत नाही, कसे बसा. फक्त विचारलेल्या प्रश्नाची उत्तर द्या आणि मध्येच उठवून जाऊ नका. उठून जाणारा करता सवलत आहे. महाराष्ट्र शासन ज्येष्ठ नागरिक हाफ तिकीट, ज्यांची हाफ तिकीट आहे त्यांना अडचणी येतात, पाय लांब करा, मी शब्दाने सुद्धा दुखवणार नाही. एवढंच नाही, फार अवघड जण भरून आले ना पाय, तुम्ही एक चक्कर मारून या, परत येऊन बसा. आपलं काही म्हणणं नाही, तुमच्या पोपटाबांच्या भाषेत सांगतो, म्हणजे चटकन लक्षात येईल तुमच्या. असं म्हणतात की कुसंगतीतून सुटावं, संसाराला मिटावं, आत्मधन लुटावं, संतांना भेटावं, आणि हे नाही जमलं की मोखडात डोकं कुटावं. आपलं उलट आहे, आपलं असं संसाराला नेटावं, कर्ज आमचं फिटावं आणि अर्ध्या कीर्तनात उठावं. तसं करू नका. विचारलेल्या प्रश्नाची उत्तर द्या. चुकलं तर मी काय करणार नाही, कुठे सांगणार सुद्धा नाही. धरणगावची लोक चुकली होती नाही सांग. आता परवा त्या देवळ्यात लोक चुकली, मी सांगितलंय कोणाला? असू द्या. तर मी प्रश्न विचारला होता, पंढरपूरला गेले सगळेजण? हा, आणि जे राहिले असतील त्यांनी सुद्धा एकदा पंढरपूरला जा. सगळ्यांनी एकदा पंढरपूरला जा, पण जायच्या अगोदर जा. थोडस 4G मटेरियल आहे. जायच्या अगोदर सगळ्यांनी एकदा पंढरपूरला जा. समजा आपण बाबांची दिंडीच असते, इथून पंढरपूरला जायचं ठरलं. कुणी दिंडीत निघाला बाबांसोबत पायी चालत, कुणी रेल्वेने निघालं, कुणी बसने निघालं, कुणी आपल्या खाजगी, सगळेजण धावाधाव करीत निघाले. कुठपर्यंत धावणार? पंढरपूर. ज्याच्या करता माणूस धावपळ करतोय ते इच्छित स्थळ, इच्छित ध्येय एकदाच का प्राप्त झालं की माणसाचं धावणं संपत असतं, बंद होत असतं. जगद्गुरु तुकोबारायांनी या जीवाच्या धावण्याचा मोठा इतिहास सांगितलाय. तुकोबाराय म्हणतात की 84 लक्ष योनीतून जीव सारखा धावपळ करतो, पण ज्याच्या करता धावतो ते मात्र त्याला मिळालेले दिसत नाही. तुकोबारायांनी नाटाच्या रंगात वर्णन केलं. महाराज म्हणतात ना, क्षण एक तोही नाही विसावा,
क्षण एक तोही नाही, 20,84,000 घेतल्या 10वा क्षणभर सुद्धा कुठं 20 मिळालेला नाही. आमचे आजीबू मामासाहेब दांडेकर एक जुन्या काळातला शब्द सांगायचे, जीव धावतो पण ज्याच्या करता धावतो ती मिळत नाही. कशा करता? मामा म्हणायचे जुन्या काळात तेली मंडळींकडे घाणे असायचे. घाणे असायचे. कधी घाणे कधी असायचे? हो ना, मग कधी असायचे घाणे? जुन्या काळात. जुना काळ म्हणजे पूर्वी म्हणजे वेदांत वाचस्पती काव्य तीर्थ जगन्नाथ अण्णा पवार म्हणायचे. जुना काळ अण्णा म्हणजे अण्णाच होते नाही का? अण्णांना जोडच नाही हो. अण्णांचा हात नाही धरायचं कोणी, पण धरायचं असेल तर पायच. अण्णांचा हात नाही. मला आठवलं अण्णांचा प्रसंग, मी सांगतो. हे बाजूला होतं थोडं. अण्णा प्रतिभा संपन्न होते, हजरजबाबी होते. एकदा अण्णा जेवायला बसले, पंकज बसलेली, पलीकडून काही लोक बसले, इकडून अण्णा बसलेले, मध्ये रस्ता. समोरच्या माणसाने निंबू पिळला भाजीत. समोरच्या माणसाला निंबू पिळत असताना अण्णाने पाहिलं आणि अण्णा म्हटले मला खोकला नाही म्हणजे निंबू मला सुद्धा हवाय. ठीक आहे, त्याने निंबू फेकला. त्या माणसाने निंबू फेकत असताना त्याचा अंदाज चुकला आणि तो अण्णापर्यंत न पोहोचता रस्त्यात पडला. अण्णा म्हटले निंबू रस्त्यात आहे पण रस्त्यात नाही. त्यांना कळवलं, त्यांना धन्यवाद. बाकीचे काल्याच्या दिवशी या महाप्रसादाला निंबू रस्त्यात आहे पण असे हजरजबाबी. अण्णा म्हणायचे जुना काळ म्हणजे काय? ज्या वेळेला लोक घरीच जन्मायचे आणि घरीच मरायचे तो जुना काळ. आता लोक जन्मतात कुठे? दवाखान्यात. मरतात कुठे? दवाखान्यात. धन्य तुमची जगी आधी अंत सामडी. कसं असायचं? जुन्या काळात मुलांचा जन्म मामाच्या घरी व्हायचा म्हणून मुलं पुन्हा मामाच्या घरी जायचे. जुन्या काळात मामाच्या घरी जन्म व्हायचा म्हणून पुन्हा मामाच्या घरी जायचे. आता मुलांचा जन्म दवाखान्यात होतो. पुन्हा मी तुम्हाला ऐका ना, एक जुन्या काळची आणि आताच्या काळची तफावत सांगून पुढे चालतो. ऐका. तेव्हा जुन्या काळात रस्ते साधे होते. पूर्वी रस्ते साधे होते, साधे माणसं सुद्धा साधे होते. आता रस्ते डांबरी झाले, माणसे डांबरट झालेली. मग जुन्या काळात तेली मंडळींकडे घाणे असायचे आणि तो घाण्याचा जो बैल असतो त्या बैलाने दिवसभर चालत राहिलं पाहिजे. त्याच्या मागे एक माणूस अडकू नये म्हणून ते तेली काय करायचे? ती बैलाची जी जू असते, तुम्ही दुसरं म्हणतात का? दुसरं. त्या समोर दुसऱ्याला समोर अशी काठी बांधायची, तिला हिरवी गवताची पेंडी अडकवायची. जसा तो बैल पुढे चालायचा तसतशी पेंडी पुढे चालायची. बैलाला काय वाटायचं? आपण थोडं अंतर चालून गेलो की पेंडी आपलीच आहे. आजीगुरु मामासाहेब दांडेकर अधिकार पाण्यानं पुढचं वाक्य बोलायचे. मी मामांच्या शब्दाचा नुसता अनुवाद करतो. मामा म्हणायचे जसा तो बैल तसा हा माणूस. तसा माणसाला सुद्धा वाटतं आज सुख नाही मिळालं ना, उद्या सुख मिळेल. या सणाला नाही मिळालं ना, फरदला मिळेल. या वर्षी नाही मिळालं, पुढच्या असं सुखाच्या आशेत माणसाचा अख्खा जन्म निघून जातो. सर्व सुखाची आशा जन्मागे ज्याच्या करता माणूस धावपळ करतो ते त्याला प्राप्त. सगळे धावते, लहानापासून थोरापर्यंत सगळे धावत आहे. बरं विनाकारण धावत असतील का? लोक जे धावत आहे ते विनाकारण धावत असतील? आता तुम्ही सगळे चांगल्या मालिका सोडून इथं आला, विनाकारण आले का? नाही, निमित्त आहे ना. निमित्ताशिवाय किती मंदबुद्धीचा माणूस असू द्या, प्रयोजन उद्दिष्ट
न म्हणतो की करोडपती. कितीही मंद बुद्धीचा माणूस असला तो निमित्ताशिवाय कितीही मंद बुद्धीचा असू द्या, तो निमित्ताशिवाय कुठलीच गोष्ट करत नाही. तो कारण प्रयोजन अगोदर शोधतो. तसं महाराज म्हणतात लहानापासून थोरापर्यंत सगळे जे धावताय ते विनाकारण नाही. त्यांच्या धावण्याचं निमित्त ज्ञानोबा 11व्या अध्यायात सांगतात की जीव 20व्या वयाची या चाडा सैंग धावाधावी करीत असे बापुडा परी सोय ही कवने कळा न पवे. येथ ज्ञानोबा यांचा जीव सुख समाधान शांती प्राप्त करण्यासाठी रात्रंदिवस धावतो, पण ज्याच्या करता धावतो ते मात्र त्याला मिळालेलं दिसत नाही. मग जगद्गुरु तुकोबारांनी समाजाकडे दृष्टिक्षेप टाकला. जी धावपळ करणारी मंडळी, धावाधावी करणारी मंडळी, त्यांच्याकडे तुकोबारांनी पाहिलं आणि त्यांना विचारलं का तुम्ही धावताय? लोक म्हटले महाराज धावताय. तुकोबारा म्हटले तुम्ही ज्याच्या करता धावताय तुम्हाला मिळालेलं दिसत नाही. लोक म्हटले महाराज मिळतही नाही. माणूस ज्याच्या करता धावतो ते त्याचं इच्छित ध्येय त्याला कधीच प्राप्त होऊ शकत नाही. तुकोबारा म्हणतात तसं नका म्हणून तुमचं गैरसमज होतं. महाराज म्हणतात प्रयत्नांची पराकाष्ठा जर केली, अट्टहासपूर्वक प्रयत्न जर माणसानं आपल्या जीवनात केले तर माणूस आपलं जे इच्छित ध्येय गाठू शकतो. त्याच्याकरता प्रयत्नांची गरज आहे. ज्यांना पुरेपूर संत वाङ्मय समजलं नाही अशी काही माणसं संत वाङ्मयावर टीका करत असताना म्हणतात की संतांनी समाजाला दुर्बल बनवलं, संतांनी समाजाला दैववादी बनवलं म्हणतात. पण मी म्हणेल अशा लोकांचं चुकीचं आहे. संतांनी समाजाला दुर्बल दैववादी बनवलं असं म्हणणाऱ्या लोकांचं चुकीचं आहे. असं म्हणणाऱ्या लोकांनी एकदा संत वाङ्मय अभ्यासावं का? संत वाङ्मयामध्ये जागोजागी कुठलीही गोष्ट प्राप्त करण्यासाठी संतांनी प्रयत्न करण्याचाच सल्ला दिलाय. काहीही प्राप्त करायचं असेल त्याच्याकरता प्रयत्नांची गरज आहे, प्रयत्नांची. भगवान परमात्मा 6व्या अध्यायात सांगतात अर्जुना, अरे बाबा सहजासहजी जीवनामध्ये कुठलीच गोष्ट प्राप्त होऊ शकत नाही. त्याच्याकरता प्रयत्नात येतं माणूस तो योगी संशुद्ध केली विषा. काहीही प्राप्त करायचं ठरलं तर त्याच्याकरता गरज प्रयत्नांची. विषकी आहारी पडे समुद्री पायवाट जोडे एकी वाग ब्रह्म थोकडे. अभ्यासी गेले किंवा तुकोबारा म्हणतात असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे ओले मुळ भेदी. खडकाचे अंग अभ्यास असे सांग कार्यसिद्धी. कुठलीही गोष्ट प्राप्त करायची ठरली तर त्याच्याकरता प्रयत्नच करावे लागतात. प्रयत्नाशिवाय काहीच प्राप्त होत नाही. श्री गुरु मोठे बाबा नेहमी म्हणायचे कुछ पाने के लिए कुछ खोना पडत आहे. प्रातस्मर्या बोलणं महर्षी म्हणून महाराज वैद्य बाबा म्हणायचे काहीही मिळवायचं ठरलं तर त्याच्याकरता घासावी लागते. आता ही इतकी गोड पहिलीचा छान म्हटली तसे सगळेच की म्हणणारे इतकं गोड गातात. सहज गाता आलं काय? सहज गाता आलं नाही. त्याच्याकरता प्रयत्न करावे लागतात. आमचे वडा महाराज गोड वाजवतात मृदंग, सहज नाही वाजवता आलं त्याच्याकरता प्रयत्न करावे लागतात. सहजासहजी जीवनामध्ये कुठलीच गोष्ट प्राप्त होत नाही. त्याच्याकरता गरज प्रयत्नांची आहे. जुन्या काळात वामन पंडितांची प्रसिद्ध ओढ असायची, प्रयत्ने वाळूचे कण हरगडिता. याच्यातनं प्रयत्न सांगायचे ना. मी एका ठिकाणी कीर्तनात म्हणालो की वाळूचे कण रगडिता तेलही गळे. कीर्तन झाल्यानंतर दोन मुलं जवळ म्हटली महाराज तुम्ही कीर्तनात म्हणालात की वाळूचे कण रगडिता तेलही गळे, मग गोडे तेलाचा भौशम भरावर कसं काय चढे? म्हटलं याच्यातून प्रयत्न सांगायचे. जर खरंच वाळू रगडल्यावर तेल गळालं असतं तर सरकारने गौण खनिज कायद्याखाली सगळे पोलीस नाल्यात बसवले. कशा करता? वाळू राखायला तरी खेड्यात सकाळ संध्याकाळ लोकांनी डब्यात भरून नेलीच असते. डबा कोणता वापरायचा तुम्ही ठरवा. प्रयत्नांची गरज आहे. आता 12वीची परीक्षा चालली. आज फिजिक्सचा पेपर होता. समजा एखादा विद्यार्थी त्याने जर वर्षभर पुस्तकाचं तोंड पाहिलं नाही आणि तो वार्षिक परीक्षेला पेपर द्यायला गेला, पास होईल का? अभ्यासच केला नाही, पास होणार नाही. एक विद्यार्थी त्यानं कधी वर्षभर पुस्तकाचं तोंड पाहिलं नव्हतं, वार्षिक परीक्षेला पेपर द्यायला गेला. पहिल्या प्रश्नापासून शेवटच्या प्रश्नापर्यंत प्रश्नपत्रिका पालथी घातली पण एकही प्रश्न परिचयाचा नव्हता. का? कधी पुस्तक त्याने उघडलेलं नव्हतं वर्षभरात. पण पोरग जरा टॉप फ्लोरने हुशार होतं, वर समजला. चाणाक्ष होता. त्याने विचार केला अशी रिकामी उत्तर पत्रिकेतून चालणार नाही, काहीतरी लिहिलं पाहिजे. बऱ्याच वेळेस करतात मुलं असं, एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत नसलं तर वरचा प्रश्न उत्तर म्हणून, म्हणजे मी तसं केलं असेल असं शासनदृष्ट माझ्या पाहू नका. त्याला काही येत नव्हतं, काहीतरी लिहा म्हणून पोराने उत्तर पत्रिकेत लिहायला सुरुवात केली. मुलगा लिहितोय की हे मेरे गुरुजन वर्ग, मेरे तकदीर की चाबी तो आपके हाथ है, एक बार पास कर दो तो क्या बड़ी बात है. काही येत नव्हतं, काहीतरी लिहा म्हणून त्याने पेपर रंगवला.
त्याचं ते उत्तर त्याच्या गुरुजींनी वाचलं. ते त्याचे गुरुजी होते, बाबा म्हणायचे, मोठे बाबा म्हणायचे, शिष्य त्या तोडीचे गुरु चितावंदीचे. हे त्याचे गुरुजी होते. गुरुजींनी त्याचं ते उत्तर वाचलं आणि त्याच्या प्रगती पुस्तकावर शेरा देऊन झाला आणि खाली एक टिप लिहिली ठळक अक्षरात. गुरुजींनी लिहिलं की हे मेरे प्रिय छात्र, बेटा अलमारी की चाबी तो तेरे हाथ थी, एक बार किताब पढ़ लेता तो क्या बड़ी बात थी. म्हणजे अभ्यासाचे प्रयत्न आहेत आणि तो मार्क्स रूपी फळाची अपेक्षा करतो. फलप्राप्ती होणार नाही. कुठलीही गोष्ट प्राप्त करायची ठरली तर गरज प्रयत्नांची. तोपर्यंत प्रयत्न करा. लोक म्हटले प्रयत्न करा म्हणताय तुम्ही, पण तुम्ही करून पाहिले का? तोपर्यंत तरी माझ्या जीवनातलं इच्छित ध्येय गाठण्यासाठी मी उभं आयुष्यभर प्रयत्नांची पराकाष्ठा केली. याद साध्य केला होता अट्टहास. अट्टहास शब्दाचा अर्थ आहे हास्य वाटती, किती अट्टहास. प्रयत्नांची पराकाष्ठा करणं याला अट्टहास म्हणतात. तोपर्यंत मी उभं आयुष्यभर अट्टहास केला. कशा करता? माझ्या जीवनातली धावाधावी संपवण्याकरता, 20व्यापर्यंत जाऊन पोहोचण्याकरता. मग तुकोबारांना विचारलं लोकांनी, संपली तुमची धावाधावी? पोहोचला तुम्ही 20व्यापर्यंत? उत्तर देत असताना महाराज म्हणतात, आता निश्चिंतीने पावलो 20वा, खुंटलिया धावा. तृष्णेची तुकोबारांतात माझी धावाधाव संपली. मी 20व्यापर्यंत जाऊन पोहोचलो, आता धावायची गरज नाही. लोकांनी विचारलं, महाराज मग तुम्ही तुमची धावाधाव संपवण्याकरता आणि 20व्यापर्यंत जाऊन पोहोचण्याकरता कोणत्या मार्गाचा अवलंब केला, कोणत्या रस्त्याने चालत गेला? तुकोबाराय आपण केलेली साधना सांगतात ऐका. साधना करून जर साध्य प्राप्त होत नसेल, लक्ष द्या, साधना करून जर साध्य प्राप्त होत नसेल तर आपलं साधन चुकतंय, अशा शास्त्राचा अबाधित सिद्धांत आहे. समजा तुम्ही औषध घेताय, पण औषध घेऊन तुमचा रोग जर बरा होत नसेल तर तुमचं काय चुकतंय? औषध मीडियम माध्यम चुकतंय. समजा एखाद्या माणसाचं गाव इथून पूर्वेला 3 किलोमीटर अंतरावर आहे. 3 किलोमीटर अंतर पायी चालत जायला किती वेळ लागेल? 1 तास, 1 तास, 2 तास, कितीही अशक्त मनुष्य असू द्या, 2 तासापेक्षा जास्त वेळ लागणार नाही. तो सकाळी 7 वाजेचा निघालेला संध्याकाळचे 5 वाजत आले तरी आपल्या गावाला पोहोचला नाही. का? त्याचं गाव होतं पूर्व दिशेला 3 किलोमीटर अंतर आणि तो पश्चिमेकडे चालत गेला. माझा प्रश्न आहे, तो किती दिवस पश्चिमेकडे चालला म्हणजे त्याच्या गावाला जाऊन पोहोचेल? नाही पोहोचणार तो. नाही, त्याला त्याच्या गावाला जायचं असेल तर काय करावं लागेल? रस्ता बदलावा लागेल. महाराज म्हणतात, तुम्ही जीवनात सुखाकरता धावाधावी करताय पण सुख प्राप्त होत नाही. तुमच्या जीवनातलं दुःख जावं आणि सुखाची प्राप्ती व्हावीशी वाटत असेल तर तुम्ही धावाधावी करा, पण कशी धावाधावी करा याचं मार्गदर्शन तुकोबाराय करतात. पण जीवनातलं दुःख जावं आणि सुखाची प्राप्ती व्हावीशी वाटत असेल तर धावाधावी करा, पण कशी धावाधावी करा? महाराज म्हणतात ऐसी. लोक म्हटले कैसी? मग तुकोबाराय उत्तरार्धात सांगतात, चित्त लावे चरणापे ऐसी धावाधावी करी. कैसी? चित्त लावी चरणा. पहिल्या चरणावर 2 शंका निर्माण होतात. घेऊ नये असं म्हणतात, अभंगावर शंका.
हिवाळ्यात पंखा आणि रिकाम्या गोष्टीचा डंका नसावा. पण नियम आहे आपल्या संप्रदायाच्या आमच्या संस्थेची एक कीर्तन पद्धती. पहिल्या चरणावर शंका घ्यावी, भावार्थानंतर त्याचं निरसन करावं. मी आता उल्लेखही करत नाही शंकांचा. जर वेळ शिल्लक राहिला आणि तुमच्या माझ्या लक्षात राहिलं तर आपण भावार्थानंतर 2 शंका पाहू. सुखाची प्राप्ती भविष्य वाटत तर धावाधावी चालू ठेवा. धावाधावी बदलू नका. धावाधावी करा. पण कशी धावाधावी करा? महाराज म्हणतात चित्त लाभे चरणापे. इतका गोड शब्द प्रयोग तुकोबारांनी केला. महाराज म्हणतात चित्त लाभे चरणापे. तुम्ही तुमचं चित्त परमात्म्याच्या चरणावर समर्पण करा. अतिशय समर्पक प्रमाण दिलं महाराज. तुकोबार म्हणतात देवा माझा देह कुठे जरी राहिला चालेल, पण माझी एक विनंती आहे तुम्हाला. काय? देह असो माझा भलती ठाई चित्त तुझे पायी असू दे. तुकोबार म्हणतात देवा माझा देह कुठं जरी राहिला तरी चालेल, पण एक विनंती माझी, माझं चित्त तुमच्या चरणाजवळ राहू द्या आणि माझं चित्त तुमच्या चरणाजवळ राहील असं तुम्ही काहीतरी करा. माझे चित्त तुझे पाही राहे ऐसे. काहीतरी करा देवा की माझं चित्त तुमच्या चरणाजवळ राहील. तुकोबार म्हणतात बाबा अरे जेवढा सुखाची प्राप्ती करायची असेल तर परमात्म्याच्या चरणी प्रभू चरणी तुम्ही तुमचं चित्त समर्पण करा. मी म्हणत होतो तुकोबारांनी असे गोड शब्द प्रयोग केला. तुकोबार म्हणतात देहाची धावाधाव बदलू नका. देहाची धावाधाव बदलायला सांगितलेली नाही तुकोबारांनी. तुकोबार म्हणतात धावाधाव बदला चित्ताची. तुमचा देह जिथं राहतो तिथंच राहू द्या. देह नोकरीवर आहे का तिथंच ठेवा ना. देहाची धावाधाव बदलू नका. महाराज म्हणतात तुमचा देह शेतात राबतो का? देहाला शेतात ठेवा. देहाची धावाधाव बदलू नका. परमार्थ करण्याकरता संसार सोडावा लागतो असं संतांनी सांगितलं नाही. महाराज म्हणतात तुम्ही तुमचं चालू ठेवा, पण तुमचं चालू ठेवत असताना मात्र चित्त परमात्म्याच्या चरणी तुम्ही समर्पण करा. कारण संसार देहाकरता जरी असला, ऐका, संसार देहाकरता जरी असला पण देह संसाराकरता नाही. संसार देहाकरता आहे पण देह संसाराकरता नाही. हे कसं झालं? डोक्यासाठी टोपी की टोपीसाठी डोकं? डोक्यासाठी टोपी असते की टोपीसाठी डोकं असतं? डोक्यासाठी टोपी, टोपीसाठी डोकं नाही. डोकं वेगळं हे डोक्यावर पाहण्याकरता आहे. तसं संसार देहाकरता आहे पण देह संसाराकरता नाही. मग देह कशा करताय विचारा तुकोबारांना. तुकोबार म्हणतात देवे दिला देह, देवे दिला पण देह संसारा करता नाही. मग देह कशा करताय? तुकोबारांचा देवे दिला देह भजना गुमटा. हा देह परमात्म्याने त्याच्या प्राप्ती करता दिलाय. तुकोबारांना त्याची प्राप्ती करायची असेल तर तुम्ही
तुमचं चित्त चित्तलावे चरणापे परमात्म्याच्या चरणावर तुम्ही तुमचं चित्त समर्पण करा. परमार्थात समर्पणाला खूप महत्व आहे. काही लोक सरपणला अर्पण होतात पण समर्पण त्यांच्या जीवनात माहीत नसतं. तुकोबारांत करा परमात्म्याच्या चरणावर तुम्ही तुमचं चित्त समर्पण करा. लोक म्हटली महाराज समजा समजा जर तुमचं ऐकलं आणि तुमचं ऐकून आम्ही आमचं चित्त परमात्म्याच्या चरणी समर्पण केलं तर परमात्मा बदल्यात आमच्यासाठी काय करेल. तुकोबाराय उत्तर देतात दुसऱ्या चरणात. मग माझा माय बाप मग माझा माय बाप परमात्म्याच्या चरणी समर्पण करा. चित्तालावे चरणापे. लोक म्हटली तुमचं ऐकलं आणि तुमचं ऐकून जर आम्ही आमचं चित्त परमात्म्याच्या चरणी समर्पण केलं तर परमात्मा आमच्यासाठी काय करेल. तुकोबाराय उत्तर देतात. मग म्हणजे काय त्याच्याकरता दुसऱ्या पहिल्या चरणातला उत्तरार्ध तुकोबाराय अगोदर चित्तलाभी चरणापे परमात्म्याच्या चरणी चित्त समर्पण केलं की मग तो माझा मायबाप मग तो परमात्मा घेईल ताप घेऊन. तो परमात्मा तुमच्या तिन्ही तापांचं हरण करेल. हरण म्हणजे चार पायाचं नाही. लक्षार्थ घ्यायचं वाच्यार्थ नाही. हरण काय होतं ना बऱ्याच वेळेस आपण नुसतं वाच्यार्थ घेतो लक्षार्थाकडे लक्षच देत नाही. त्याच्यामुळे परार्थाचा बेअर्थ करून टाकतो. ते एका सुनेला सासूने सांगितलं म्हटलं पोरी मी जरा शेजारच्या घरातून जाऊन येते तोपर्यंत तू पुरणपोळी करून ठेव. मी शेजारच्या घरातून जाऊन येते तू पुरण वाटून ठेव. सासू निघून गेली. पोरीने काय केलं डाळ शिजली होती त्याच्यात गोड कालवला. अंगणात 4-5 मुलं खेळत होती त्यांना बोलवलं आणि पुरण सासू म्हटली की वाटून ठेव. अर्ध्या तासाने सासू परत आली म्हटले पोरी जे पुरण वाटलंय ना त्याचे पुरणपोळ्या कर. ही म्हटली आता वाटून दिलं. तिनं कसं वाटायला सांगितलं होतं आणि कसं वाटलं वाच्यार्थ घेतला लक्षार्थ नाही. लक्षार्थ घ्यायचा असतो. तो परमात्मा हरण करेल म्हणजे आध्यात्मिक ताप आधिदैविक ताप आणि आधी भौतिक ताप घेईल ताप. हिरोणी शब्दाचा अर्थ आहे हरण करेल नाहीसे करेल नष्ट करेल संपवेल. एकदा जगा त्या परमात्म्याच्या चरणी चित्त समर्पण केलं की परमात्मा आपल्या जीवनातली सगळी ताप सगळी दुःख चित्तलावे चरणापे त्याच्या चरणी चित्त समर्पण करा. लोक म्हणते ठीक आहे पण तुम्ही म्हणताय मग तो माझा मायबाप. तुम्ही जर त्या परमात्म्याच्या चरणी चित्त समर्पण केलं तर तो माझा मायबाप तुमची सगळी दुःख दूर करेल असं तुम्ही म्हणालात. महाराज म्हणतात हो. लोक म्हटली परमात्मा तुमचा मायबाप आहे का. महाराज म्हटले हो. मग लोक म्हटली जर परमात्मा तुमचा मायबाप
मायबाप असेल तर आमची दुःख कशाला दूर करेल? कारण आपुलियाचा कडवळा आणि का बाळावरी नाही. आई वडील पोटच्या मुलावर प्रेम करतात तेवढं शेजारच्या मुलावर करतात का? पोटच्या मुलावर जेवढं प्रेम करतात तेवढं शेजारच्या मुलावर करतात का? नाही करत. नाही. मग बाबा यांच्यावर पोटच्या मुलासारखं प्रेम करतात ते खोटं आहे असं. तर चला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. आपण पोटच्या मुलावर जेवढं प्रेम करतो तेवढं शेजारच्या मुलावर करत नाही. आपुलियाचा कडवळा आणि एका बाळावरी नये. लोक म्हटली महाराज तुम्हीच म्हणतात की आपुलियाचा कडवळा आणि का बाळावरी नाही. पोटच्या मुलावर लोक जेवढं प्रेम करतात तेवढं शेजाराच्या मुलावर करत नाही. तो परमात्मा तुमचा मायबाप आहे का? तुकोबारा म्हणतात हो तो माझा मायबाप आहे. लोक म्हटली जर मग तुमचा मायबाप असेल तर आमची दुःख कशाला दूर करेल? मायबाप तुमचा आहे ना देव, आमची दुःख कशाला? तुकोबारा म्हणतात अरे बाबांनो माझा म्हणजे माझा एकट्याचा नाही, तो परमात्मा त्रैलोक्य साम्राज्याचा मायबाप आहे. त्रैलोक्याचा मायबाप आहे तो परमात्मा. त्या परमात्म्याशिवाय माझं म्हणण्याच्या लायकीचं महाराज म्हणतात या जगात कोणीच नाही. का? शेवटच्या काळात त्याच्याशिवाय कोणी सोडवत नाही ना. तुला म्हणे तुझं सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचून. त्या परमात्म्याशिवाय कोणी कोणी म्हणजे कोणीच नाही. तुकोबारांनी यादी दिली. सोडविना राजा देशीचा चौधरी आणि सोयरी. भली भली तुकोबारा म्हणतात त्या परमात्म्याशिवाय कोणी सोडवत नाही. राजाही सोडवत नाही आणि चौधरी सोडवत नाही. त्याच्या वेळेला हिंदुस्थानात बादशाही होती. त्यावेळेला बादशाहीच्या वेळेस लोकांना काही पदव्या देण्यात आल्या. चौधरी, पाटील, देशमुख, देशपांडे, कुलकर्णी, महाजन या पदवी आहेत ना. महाजन कोणाला म्हणायचे? गावात जर भांडणं झाली तर भांडणं सोडवण्याचं काम जे करायचे त्यांना महाजन म्हणायचे. ज्यांनी जगद्गुरु तुकोबारांचं ओविबद्ध चरित्र लिहिलं ते संत कवी महिपती महाराज तहाराबादकर महिपती महाराज म्हणतात की जगद्गुरु तुकोबारांकडे गावची महाजनकी होती. अलीकडे काही लोक म्हणतात तुकोबारा दरिद्री होते. पण मी सांगेन जे तुकोबारांना दरिद्री म्हणतात ना ते म्हणणाऱ्याच्या बुद्धीचं दारिद्र्य आहे. श्रीमंत होते तुकोबारा, महाजनकी होती तुकोबारांकडे गावची. महाजन म्हणजे गावात जर भांडणं झाली तर भांडणं सोडवण्याचं काम जे करायचे. अलीकडच्या काळात न्यायाधीश जे काम करतायत ते न्यायदानाचं काम करायचे, त्यांना महाजन म्हणायचे. पाटील कोण? एका गावचा कारभार जे पाहायचे त्यांना म्हणायचे पाटील. चौधरी कोण? चार चौघाल धरी न्याय निवाडा करी, इट इज कॉल्ड चौधरी. चार गावची जागीर त्यांना असायची त्यांना म्हणायचे. आणि हे सगळं लांबवण्याचं कारण एकच आहे, आमचं आडनाव चौधरी आहे. चौधरी राजा सोडवत नाही, चौधरी सोडवत नाही आणि सोयरी. भली भली परमात्म्याशिवाय शेवटच्या काळात कोणी सोडवत नाही. म्हणतात आराम के हे सब संग साथी, जब वक्त पड़ा तब कोई नहीं, मतलब के हे लोग सभी, दुनिया में किसी का कोई नहीं. जब टिकट मिला है जाने का, डेरा किया स्मशान में, वहां जलाने वाले लाखों थे, चलने वाला कोई नहीं. देहरुहाची का मैंने स्मशाने
विठाला विठाला. पण मी म्हणतो एअरबॅग फक्त लक्झरी गाड्यांनाच असते. विठाला विठाला. पहिलं की मला बऱ्याच वेळेस असं वाटतं काही ऐकसे दशा, पण आता काही शक्य नाही. जगद्गुरु तुका प्रेममूर्ती नामदेवांतर देहगृहाची कामिनी तिथं राहिली घोडी मारा म्हणतात. शेवटी कोणी नसतं. मित्र आले गोत्र झाले ते हे स्मशानी पडतली. मित्र परिवार स्मशानापर्यंत. जिनं 9 महिने उदरात वागवलं ती आई 9 मास गर्भवासी. कष्ट झाले ज्या मातेचे ते निष्ठुर झाले कैसे. आणि ती दूर राहिली आई नाही. प्राणप्रिय पत्नी आपण पाहिलं. धन आणि भूमो पशुष्ट गोष्टी भार्या गृहद्वारे पत्नी उंबरठ्यापर्यंत. पत्नी उंबरठ्या लक्ष द्या. ज्या वेळेला मालक मरतो त्यानंतर पत्नी फक्त उंबरठ्यापर्यंतच असते. का उंबरठ्यापर्यंत असते. एक माणूस मेल्यानंतर त्याच्या अंत्ययात्रेचं सगळं साहित्य काय जे लागणार ते गोडवणीचं सगळं साहित्य आणलं. त्याला आंघोळी करता घराच्या बाहेर काढत होते. घराच्या बाहेर काढत असताना 4-5 जणांनी त्याला धरलेलं घराच्या बाहेर आणताय. पण त्या धरणाऱ्यांचा जरा अंदाज चुकला आणि लाकडी चौकट घराची त्या दरवाजापर्यंत आले आणि त्या माणसाचं जे मस्तक होतं ते मस्त धरणाऱ्यांचा थोडासा तोल गेला, अंदाज चुकला आणि ते माणसाचं मस्तक ते लाकडी चौकटीत आदळलं गेलं. त्या लाकडी चौकटीत त्याचं मस्तक ठोकल्याबरोबर तो जागी झाला. म्हणजे तो मेलेला नव्हता. त्याला मूर्छा आली असेल, मूर्छित झाला असेल, शुद्धी हरपली असेल त्याची. तो जागी झाला म्हटल्यावर त्याच्या अंत्ययात्रेकरता आणलेलं सगळं साहित्य कोण म्हटलं वाया गेलं. वाया गेलं म्हणजे लाख मुलाचा माणूस जिवंत झाला याचं काही घेणं नाही तुम्हाला. 400-500 रुपयाचं सामान वाया गेलं. बरं चला आता वाया गेलं तर वाया गेलं. शेवटपर्यंत आता वाया गेलं लक्षात ठेवा. याच्या अंत्ययात्रेचं सगळं आता खरंच वाया गेलं. ते काय तो मरेल तोपर्यंत राहू देतील का. नाही आता दुसऱ्याला कामातील म्हणून ठेवतील. ते खरंच वाया गेलं. आता 4 वर्ष लुटली गेली. 4 वर्षांनी हा पुन्हा मेला. आता खरंच मेला. तो मेल्यानंतर त्याच्या अंत्ययात्रेचं सगळं साहित्य नवीन आणलं. कारण पहिलं वाया गेलं. त्याच्यामुळे मग सगळं नवीन आणलं साहित्य. त्याला घराच्या बाहेर आंघोळीला काढत असताना ती लोक त्याला घराच्या बाहेर घेऊन यायच्या अगोदर त्याची पत्नी उंबरठ्याजवळ आणि उंबरठ्याजवळ येऊन त्या धरून आणणाऱ्या 4 लोकांना ती बाई सांगू लागली इथं व्यवस्थित लक्ष ठेवा बरं का. मागच्या वेळेस इथं धंदा चुकला होता तुमचा. मला 4 वर्ष सांभाळावं लागलं. आणि हे सांगण्याकरता बायको उंबरठ्याजवळ ऐसे जाणून मानसी शरण ऋषिकेशी तुझं आलो. शेवटच्या काळात परमात्म्याशिवाय कोणी नसतं हे जाणून घेण्याकरता भेट संतांची झाली पाहिजे. का बैसता संतांची संगती. कळो आले कमळापती. काय कळाले आपुले कोणीच नव्हती. निश्चय चित्ती दृढ झाला परमात्म्याशिवाय आपलं कोणी नाही हे जाणून घेण्याकरता संतांची भेट जीवनात झाली पाहिजे. कुणी म्हणेल कशा करता संतांची भेट. काय करतात संत तर ऐका. संत करतात क्रांती, घालवतात भ्रांती, देतात शांती आणि ज्यांना हे पटत तो करतो. काय करतात संत. संत लिहितात ग्रंथ. काय करतात ग्रंथ. ग्रंथ दाखवतो पंथ. काय करतो पंथ. पंथ भेटवतो भगवंत. भेटला भगवंत मग होय दुःखाचा अंत. झाला दुःखाचा अंत की होई जीवन शांत आणि झालं जीवन शांत की मग कसली खंत. म्हणून संत भेट म्हणतात संसारात विसंगती नको आणि परमार्थात कुसंगती नको. संसारात विसंगती निर्माण झाली की संसार होत नाही. बऱ्याच वेळेस संसारात विसंगती असते. बऱ्याच घरांमध्ये असं आहे बाई माडकरी माणूस हाडकरी आणि तिथं बाबाही करी. ही विसंगती संसारात विसंगती निर्माण झाली की संसार होत नाही आणि परमार्थात कुसंगती निर्माण झाली तर परिणाम तुकोबाराय सांगतात ढेकणाच्या संगे हिरा जोडला कुसंगी नाडाला. पतन उद्धार संघाचा महिमा त्याच्या व्याधमा. संत सेवी आपल्या जीवनाचं पतन व्हावं किंवा उद्धार व्हावा फक्त संगतीवर अवलंबून आहे. आकाशातून पडणारा पावसाचा थेंब जर हातावर झेलला तर तो पिण्यायोग्य होतो. तोच थेंब जर गटारीत पडला तर त्याची प्रतिमा इतकी खालावते तो पाय धुवायचे नाही सारा. तोच थेंब एखादा गरम वस्तूवर पडला त्याचं अस्तित्व नष्ट होतं. तोच थेंब
एखाद्या सर्पाच्या सापाच्या तोंडात पडून द्या, त्याचं विष होतं. तोच थेंब एखाद्या झाडाच्या पानावर पडू दे, त्याच्या सूर्यप्रकाशाची किरण पडले की तो मोत्यासारखा चकाकतो, चमकतो. आणि तोच थेंब ज्ञानोबा म्हणतात जर स्वाती नक्षत्रात शिंपल्यामध्ये पडला त्याचा साक्षात मोती होतो. थेंब बदलत नाही, हा थेंब एकच आहे, फरक फक्त संगतीचा. हे नसेल कळलं तर मी आपल्या भाषेत सांगतो, आपण सगळी शेतकरी माणसं. विहिरीतून किंवा बोरमधून येणारं पाणी एकच आहे, पण ते पाणी सरळ जाऊन वाफेतून एकाच वाफेतून ते सरळ चाललंय. पण ते पाणी जर सुरुवातीला मिरचीचं झाडाला गेलं तर ते पाणी तिखट होतं. पुढे जाऊन ते पाणी जर कारल्याच्या वेळेला गेलं तर ते पाणी कडू होतं. ते पाणी थोडं पुढे गेल्यानंतर जर चिंचेचं झाडाला गेलं ते आंबट होतं. अजून थोडं पुढे गेलं तेच पाणी सरळ त्याच वाफेतून चाललंय. ते पाणी जर आवळ्याच्या झाडाला गेलं ते तुरट होतं, तुरट. ते पाणी जर ऊसाला गेलं पाणी बदलतंय का? पाणी बदलत नाही, पाणी आपलं सरळ चाललंय. फरक फक्त त्याच्या संगतीचा. तसं तुमच्या आपल्या जीवनाचं पतन व्हावं किंवा उद्धार व्हावा फक्त संगतीवर अवलंबून आहे. संगतीवर महाराज म्हणतात संतांचा संग जर जीवनात झाला तर संत तुमच्या आपल्या लक्षात आणून देतील की त्या परमात्म्याशिवाय आपलं कोणी नाही. त्याला माझं म्हणा आणि त्या परमात्म्याला एकदाच का माझं म्हटलं की मग तो माझा माय बाप घेईल ताप हिरोने. एकदा माझं म्हटलं देवाला की तो परमात्मा सगळी दुःख नाहीशी केल्याशिवाय राहणार नाही. लोक म्हटले महाराज पटला आम्हाला, आता जाऊ द्या. आता अजून 2 चरण झाले, पुढचे 2 चरण धावते एका मग इथूनच. महाराज म्हणतात तुम्ही लोक इथून बाहेर गेल्यानंतर बरेच लोक तुम्हाला त्यांच्याकडे ओढण्याचा प्रयत्न करतील. ऐका, हा माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबा महाराष्ट्र आहे, हा जगद्गुरु तुकोबारांचा महाराष्ट्र आहे. पण अलीकडे या महाराष्ट्रात इतकी घुसखोरी चालली. कोणी म्हणता आमच्याकडे या 10-10 मिनिटात साक्षात्कार. मी म्हणतो 80-80 हजार वर्ष झाडाला उलटी टाकून राहिले, त्यांच्या स्वप्नात देव जात नाही हो. आणि 5-5, 10-10 मिनिटात साक्षात्कार करून देऊ म्हणणारे तुकोबारांचा अशा लोकांच्या नादाला लागून तुम्ही तुमच्या चित्तात भ्रम निर्माण होऊ देऊ नका. या गोष्टीचं वर्णन तुकोबार या भंगाच्या 3ऱ्या चरणात. बहुताचे तुमच्या चित्तात भ्रम निर्माण होऊ देऊ नका. बहुतांच्या मते गोवा, बहुतांच्या मते गोवा, गोवा म्हणजे महाराष्ट्राच्या शेजारचं राज्य, पणजीवालं गोवा ते नाही, किंवा गोवा 1000 चालू आहे गोवा ते नाही. असं म्हणतात गुटखा, चटका, मटका आणि फटका यांच्यापासून सुटका नाहीतर मृत्यूची. आबांच्या भाषेत अजून सांगतो, असं म्हणतात खवा, मावा, रवा आणि पोहा पच्चेल तेवढा खावा. कावा, हेवा, दावा, गोवा यांच्यापासून दूर राहावा. हे सगळं ध्यानात ठेवा आणि राहिलेले वर्गण्या देऊन जावा. शब्दाचा अर्थ आहे भ्रम. तुकोबारांचा दुसऱ्या साधनांच्या नादी लागून तुम्ही तुमच्या चित्तात
भ्रम निर्माण होऊ देऊ नका, कारण अनेक साधने काय फळ देती पुनरपी आणि ती गर्भवासा. दुसऱ्या साधनांच्या नादी लागला तर फजित येते का? परमात्म्याची भक्ती सोडून एकही साधन महाराज म्हणतात देवाच्या दारापर्यंत जात नाही. निडोबा यांची प्रसिद्ध गवळण आहे. महाराज म्हणतात नाना साधनांच्या केल्या खटपटा परी त्या नपवते व याच्या दारवंटा. जाणो जाता जाणीव घाली आड फाटा योगाभ्यासे सिद्धी रोधी ताती वाटा. व एकही साधन परमात्म्याची भक्ती सोडून देवाच्या दारापर्यंत सुद्धा जात नाही. लोक म्हटले तुम्ही दुसरी साधनं पाहिलीच नसतील. निडोबा यांच्यात एक नाही दोन नाही, अरे ऐसी शोधी येणे मार्ग नाना परी नये पडची मग सांडी येणे दुरी. आता गाऊन गीती नाचू हा मुरारी निडा म्हणे करू संसार बोहरी. व निडोबा यांच्यात एकही साधन देवाची भक्ती सोडून एकही साधन त्या परमात्म्याच्या दारापर्यंत जात नाही. म्हणून दुसऱ्या साधनांच्या नादी लागू नका. आणि या उपर दुसऱ्या साधनांच्या नादी लागला तर त्याचा परिणाम तुकोबाराय सांगतात करिता भरोवरी दुरावसी दुरी भवाचे पुरी वाहवसी. महाराज म्हणतात दुसऱ्या साधनांच्या नादी लागला तर भवसागरात वाहून जाईल. लोक म्हटले नाही हो महाराज, आमची ही सगळी साधना भवसागर तरुण पलीकडे जाण्याकरता चालली आहे. आम्हाला भवसागरात वाहून जायचं नाही, आम्हाला भवसागर तरुण पलीकडे जायचं आहे. मग भवसागर तरुण जाण्याकरता आम्ही काय केलं पाहिजे? तुकोबारांचा घाबरू नका. भवसागर तरता कार्य करी कसा चिंता पैल उभा दाता कटी कर ठेवणी त्याचे पायी घाला मिठे का. दुजा ऐसा नाही कोणी जो या काढी भयातुनी करा म्हणून हा विचार ठाईचा. महाराज म्हणतात भवसागर तरुण पलीकडे जाण्याकरता त्या परमात्म्याला बोलवा. लोक म्हटले महाराज बोलवा म्हणजे तो परमात्मा येतो, बोलवल्यावर तुकोबारांना येतो, बोलवल्यानंतर तो परमात्मा येतो. पण बोलवण्याची पद्धत कशी असावी ती पद्धत जगद्गुरु तुकोबाराय सांगतात अभंगाच्या शेवटच्या. तुका म्हणे करुणा बोले 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 तुका म्हणे
परमात्म्याला ऐकू जाईल अशी हाक मारा. लोक म्हटली महाराज कशी हाक ऐकू जाते देवाला? तुकोबाने त्या परमात्म्याला अडवण्याची बोलवण्याची पद्धत सांगतात. तुका म्हणे करुणा बोले धीर विठ्ठलेने घेना मग तो माझा माय बाप घेईल ताप हिरणे विठोबा रखुमाई धीर विठ्ठले निघेना. महाराज म्हणतात जर भवसागर तरुण पलीकडे जायचं असेल तर त्या परमात्म्याला ऐकू जाईल अशी हाक मार. लोक म्हटली कशी हाक ऐकू जाते तुकोबाने देवाला? महाराज म्हणतात करुणा बोले करुणेने परमात्म्याला अडवा. जर अंतःकरणपूर्वक एक वेगळं भावविश्व अंतःकरणात तयार करून त्या परमात्म्याला अडवलं ना, परमात्म्याला आवाज दिला ना, महाराज म्हणतात देवाला धीरच धरवत नाही. उठाउठी करी स्मरणाचा धावा धरवत देवा नाही धीर. जर आर्ततेने परमात्म्याला अडवलं, करुणेने परमात्म्याला अडवलं तर अशा वेळेला कोठे न दिसे पाहता उडी घाली उचिता. एरवी पाहू जाता कुठं दिसत नाही. पण जर भावनेने त्या परमात्म्याला अडवलं तर उडी घातल्याशिवाय तो परमात्मा राहत नाही. त्याला इतकी घाई होते. जर अंतःकरण करून परमात्म्याला अडवलं तर त्याला इतकी घाई होते, इतकी घाई होते त्या देवाला गरुडाचा वेग सुद्धा कमी वाटतो. धाव झाली गरुडा टाकी येले मागे द्रौपदीच्या लागे पांडुरंगे. ते द्रौपदी करता परमात्म्याला इतकी घाई झाली की गरुडाचा वेग सुद्धा परमात्म्याला कमी वाटू लागला. करुणेने अडवा. गजेंद्रा करता परमात्म्याला इतकी घाई झाली की परमात्मा जात असताना भगवती लक्ष्मी मातेने प्रश्न केला प्रभू कुठे निघाला? भगवान परमात्म्याला सांगायचं होतं हत्ती, मला हत्तीजवळ जायचंय. पण देवाला इतकी घाई झाली होती. परत म्हणतात हा बोले लक्ष्मी ती कहे गजराज, हा कहे लक्ष्मी ती कहे गजराज, आगे चलत बोली पीछे होत आवाज. इतकी घाई झाली देवाला. हत्ती सांगाय लक्ष्मी मातेने विचारलं कुठे निघाला? देवाला हत्ती सांगायचं होतं. म्हटलं लक्ष्मी मातेजवळ. ती म्हणेपर्यंत गरुडाजवळ पोहोचावं इतकी घाई झाली. महाराज म्हणतात सारवा ना, अंतःकरणपूर्वक परमात्म्याला अडवला ना की देवाला घाई होते, त्याला धीर धरवत नाही. अडवा त्या परमात्म्याला बोलवा, पण बोलवत असताना भावनेने बोलवा. कारण परमात्मा बाहेरचं काही पाहत नसतं. प्रभू बाहेरचं पाहत नसतो, आतलं पाहत असतो. अंतरीची घेतो गोडी पाही जोडी भावाची. तुम्ही काय करतात हे देव पाहत नाही, तुम्ही कोणत्या भावनेने करताय हे देव पाहत असतो. भावनेने परमात्म्याला अडवा. एक वाक्य सांगू का? मी थांबणार आहे थोड्या वेळ, 2-4 मिनिटात 5 मिनिटात थांबतो. सांगू सांगू ना? कोणाला सांगणार नाही तुम्ही आपले म्हणून सांगतो. आपले म्हणून सांगतो, कोणाला सांगू नका. करतो सुरुवात. देवाला शहाणपणा चालत नाही. संपलं एवढंच होतं. नाही कराल तर मी काय करतो. देवाला शहाणपणा चालत नाही. गिरीधरला आळतो भाव का भूका राग कला नाही जाणं. बाकीचं देवाला काही घेणं देणं नाही. शहाणपणा केला ना देव वारायला देत नाही. मला काहीच कडे तशा भावनेचा प्रभू कडेवर घेऊन फिरल्याशिवाय राहत नाही. मी म्हणतो एका घरात 2 मुलं होती. एका आईच्या कडेवर दुसरं खाली.
शेजारची म्हातारीने विचारलं पुरी कडेचं तुझं आहे का म्हटलं होते माझं यश खाली खडते ते शेजाऱ्याचं आहे नाही वाटतं ते पण माझंच ना म्हातारीने प्रश्न केला असं काय एकाला खाली दुसऱ्याला कडेवर का त्याने इतकं सुंदर उत्तर दिले ते म्हटले आत्या हे जे कडेवर आहे ते नेमतंय याला काही कळत नाही आणि हे जे खाली खेळते ते जाणतंय प्रश्न आहे माझा आई कोणत्या मुलाला जवळ करते आणि कोणत्या मुलाला लांब करते ज्याला काही कळत नाही त्याला कडेवर घेऊन घेऊन फिरते ज्याला काहीतरी कळायला लागलंय जे शहाणा झालंय त्याला हे लांब करते देवाचं सुद्धा तसंच शहाणपणा केला देव जवळ येऊ देत नाही आणि मला काहीच कळत नाही अशा भावनेनं प्रभू शरणागती केली आता तुझं कळेल ते करी तारीसी तरी तारी मारी जवळ अथवा दुरी धरी घाली संसारी अथवा नको शरण आलो नेण्यात मला भाव आणि भक्ती काहीच नेणे अशा भावनेने परमात्म्या जवळ जा परमात्मा कडेवर घेऊन फिरल्याशिवाय राहत नाही तुम्ही काय करता त्याला देव पाहत नाही देव अंतःकरणातला भाव पाहतो कारण भाव हे परमार्थातलं वर्म आहे आणि वर्म चुकलं की फेरा पडतो चुकल या वर्म चुकलं की माणूस फिरून फरून एकाच जागेवर धावाधावी चुकू देऊ नका धावाधावी चुकली की फिरून फरून एकाच जागेवर कसं एक होता भरत काम न होता करत रिकामा होता फिरत झोपायला होता झुरत तो गेला सुरत पैसे आले सरत आणि भरत आला परत वर्म चुकलं धावाधावी चुकली की तसं फिरून फारून एकाच जागेवर यावं लागतं महाराज म्हणतात धावाधावी चुकू देऊ नका धावाधावी चालू ठेवा पण कशी करा धावाधावी करा पण कशी करा देहाची नाही चित्ताची चित्त लावी चरणापे प्रभू चरणी चित्त समर्पण करा आणि अशी धावाधावी केली परमात्म्याच्या चरणी चित्त समर्पण केली की मग त्याचा परिणाम मग तो माझा मायवा येईल ताप हिरोनी ज्ञानेश्वर